कथा भाऊबीजेची। एकेकाळी सूर्यदेवाचा पुत्र यमराज आणि कन्या यमुना होते। यमराज मृत्यूलोकाचा अधिपती असल्याने नेहमी आपल्या कार्यात व्यस्त असत, त्यामुळे त्याला बहिणीला भेटायला वेळ मिळत नसे। पण यमुना आपल्या भावाला खूप प्रेम करत असे। ती रोज देवांना प्रार्थना करत असे, माझा भाऊ माझ्याकडे यावा, मी त्याचे स्वागत करू, त्याला तिलक लावेन आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची साठी प्रार्थना करेन। अनेक वर्षांनी एके दिवशी यमराजाने ठरवले की तो आपल्या बहिणीकडे जाईल। त्या दिवशी होता कार्तिक शुद्ध द्वितीया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आणखीन नवनवीन व्हिडिओ आणता येतील। यमुना आनंदाने आपली घर सजवते, ती फुलांनी आणि दिव्यांनी घर उजळवते। जेव्हा यमराज येतात तेव्हा ती त्यांचे स्वागत करते, आरती करून तिलक लावते, फुलांचा हार घालते आणि स्वादिष्ट पदार्थ वाढते। यमराज आनंदित होतात आणि म्हणतात, बहिणी, आजपासून ज्याप्रमाणे तू माझे स्वागत केलेस, त्या दिवशी जर कोणतीही बहीण आपल्या भावाला तिलक लावून आरती करेल तर त्या भावाला माझ्या दंडाचा भय राहणार नाही, तो दीर्घायुषी आणि सुखी राहील। तेव्हापासून दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी बहिणी आपल्या भावाला आरती करून तिलक लावतात आणि भावंडांमध्ये प्रेम व्यक्त करतात। या दिवसालाच यम द्वितीया किंवा भाऊबीज म्हणतात।